वर्माचं सुद्धा अनिकेतचं स्वप्न आहे ही ट्रॉफी मला जिंकायची आहे. अक्षय रामाणेचं स्वप्न आहे ही ट्रॉफी मला जिंकायची आहे. राम मावळेंचं स्वप्न आहे ही पहिल्या नंबरची ट्रॉफी मला जिंकायची आहे. राजन कोतावडेकरांचं स्वप्न ही पहिल्या नंबरची ट्रॉफी मला जिंकायची आहे. अक्षय तिसरी फायनल खेळतायत, एकदा तरी ट्रॉफी न्यायची आहे. आणि आज पाहूया काय होतंय, कोण जिंकणार या मॅचला, कोण जिंकणार फायनलला. लालबाग एक्सप्रेस आणि लालबागचा टॉप ऑलराऊंडर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये रोहित माने काही करू शकतात. शेवटची ओव्हर दिली आहे समीर घाटकर यांच्या हातामध्ये आणि पाहूया काय होणार या शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 बॉल मला करायचे, अशक्य नाहीये आणि सोपं सुद्धा नाहीये. मानाची प्रतिष्ठेची लालबाग प्रीमियर लीग 6वं पर्व शेवटची ओव्हर. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर 2 धावांचा फटका आलाय, म्हणजे 5 मध्ये 13. रोहित इरादा केलाय, इरादा पक्का, पहिला नंबर मात्र मिळवायचा आहे आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न दोन्ही बाजूला सुरू आहेत. याला म्हणतात मॅच, याला म्हणतात स्पर्धा, याला म्हणतात क्रिकेट. लालबाग मध्ये गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय आणि मॅच रंगली आहे. दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळत आहे. पाहूया काय होईल या ठिकाणी, महत्वाचा क्षण. ओहो हो, इकडे लांबून खेचण्याचा प्रयत्न होता परंतु तो नाही यशस्वी झाला. त्या उलट 1 रन आलाय. नाराज आहेत या ठिकाणी फिल्डर, परंतु समीर म्हणतात मी आहे ना. आवाज की दुनिया. समीर चांगली गोलंदाजी करतायत. 4 मध्ये 12, म्हणजे 4 मधले 2 तरी एकतर समोर मारावे लागतील, नाहीतर पुलावर मारावे लागतील. येईल का पुलावर एखादा स्ट्रोक आणि आला तर टाळ्यांचा कडकडाट होईल. रोहित माने हार मानून चालणार नाही, खेळावं लागेल. दोन्ही टीम जबरदस्त आहे. क्रिकेट लाजबाब आहे. लालबाग नगरी क्रिकेट पाहत आहे, टेनिस क्रिकेट .in वर अख्खं जग हे क्रिकेट पाहत आहे. समीर विरुद्ध रोहित माने. ओ टायमिंग तेवढं प्रॉपर नाही झालं. इकडे एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आता मात्र 3 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 11. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. संचित मारेल का एखादा चौकार, मारेल का एखादा षटकार. 3 बॉल मध्ये 11 करायचेत. अख्खी टीम म्हणत असेल यार संचित देऊन टाक एक. पाहूया काय होईल. चाळीस धावा धाव फलकावर आहेत. फक्त 2 मिनिटे आता बाकी आहेत. यस डिक्लेअर दिलाय आणि स्ट्राइक वर रोहित माने येत आहेत. एखादा मोठा फटका मारेल का माने. प्रेक्षक मागे व्हायचे, आपण तिकडे थोडस मागे व्हा जेणेकरून अडथळा नको कोणत्याही टीमला. सगळे वाट पाहतायत. चौकार येईल का, षटकार येईल का, बॉल पुलावर जाईल का, समोर गाडीच्या दिशेने जाईल का. 3 मध्ये 11. एक मोठा फटका मॅचचं गणित बदलू शकतो. रोहित माने स्वप्न पाहिलंय सगळ्यांनी, काय होईल. अखूट टप्प्याचा बॉल आणि त्याला मात्र कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय, जिकडे 2 धावा मिळत आहेत. 2 मध्ये 9 पाहिजेत आता. हो हो, 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. अपेक्षांचं ओझं आहे परंतु मॅच संपलेली नाहीये आणि त्याच्याचमुळे हा सामना चांगलाच रंगतदार ठरतोय. 2 बॉल मध्ये 9 पाहिजेत. समीर क्रिकेट प्रेमी कुठे, क्रिकेट प्रेमी आहेत त्यांच्याकडून पुरस्कार आहे. टेरिफिक चॅलेंजर जिंकली तर 51,000 रुपयाचा पुरस्कार आहे. हो हो, याला म्हणतात जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त चुरस. येईल का मोठा फटका. हो हो हो, हा बॉल थोडासा दबाव पाहायला मिळतोय. 2 बॉल मध्ये आता 8 पाहिजेत. उत्कंठा वाढली आहे, मॅच संपलेली नाहीये. कधी इकडे कधी तिकडे, कधी टेरिफिक चॅलेंजर, कधी ग्राउंड ब्रेकर, कधी राम मावळे तर कधी राजन कोतावडेकर. षटकार येईल का. प्रचंड उत्कंठा पाहायला मिळते.
टाळ्यांचा गजर प्रेक्षकांकडून होतोय. टाळ्या शिट्या आणि आवाज झाला तर एक वेगळी मजा येते. 51,000 रुपयाचा पुरस्कार असेल. एक क्रिकेट प्रेमी आहे त्यांच्याकडून. जर टेरिफिक चॅलेंजरने हा सामना जिंकला तर पाहूया काय होणार, विजय कुणाचा होणार. लालबाग प्रीमियर लीगचं हे पर्व कोण जिंकणार. रोहित आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे बॅटिंग टीम कडून. हा वाईड आहे की नाही याकरता. काय होणार सगळ्यांना उत्कंठ आहे. काही म्हणत असेल वाईट पाहिजे, काही म्हणत असेल वाईट नाही पाहिजे, असं चाललंय सध्या. आणि त्याच्यामुळे जिकडे तुम्ही नजर टाका प्रेक्षकच प्रेक्षक आहेत. आणि म्हणूनच ही स्पर्धा IPL पेक्षा काही कमी नाहीये. आपल्यासाठी हे IPLच आहे. आणि असं वाटतं ही स्पर्धा सारखी सारखी यावी आणि आम्ही पाहावी. आणि म्हणूनच प्रेक्षक देखील गर्दी करतायत या स्पर्धेसाठी. प्रचंड उत्कंठा. काय निर्णय येईल, काय निर्णय येईल, काय निर्णय येईल अशीच उत्कंठा इकडे लागलेली आहे. tenniscricket.in वर देखील मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आमच्याशी जोडलेले आहेत. कारण त्यांनाही हा शेवटचा क्षण पाहायचा आहे. कुणाच्या नावे होईल तेही पाहायचं आहे. हो हो हो, इकडे सामन्याला कलाटणी पुन्हा एकदा आला. इकडे व्हाईट बॉल. वाह, आता ही मॅच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहे. लालबागकर टाळ्या वाजवतायत, लालबागकर शिट्या वाजवतायत, लालबागकर आवाज करतायत आणि त्याच्याचमुळे या मॅचला एक वेगळं महत्व प्राप्त झालंय. वाह, 44 झाले 2 बॉल मध्ये. करायचे अजूनही 7 करायचे आहेत. एक मोठा फटका येईल का. बॉलर जबरदस्त आहे, बॅटर सुद्धा जबरदस्त आहे. आणि इकडे महत्वाची विकेट आली आहे. रोहित माने आउट होत आहेत आणि समीर घाटकर सेलिब्रेशन करतायत. समीरचा पॅटर्नच वेगळा आहे. अगदी मुळशी पॅटर्न सारखा. उडवायचा तर टॉपचाच उडवायचा. आणि समीरने एक मोठी विकेट घेतली आहे. परंतु मॅच संपलेली नाहीये. शेवटच्या बॉलवर जर का षटकार आला मॅच टाय होऊ शकते, सुपर ओव्हर होऊ शकते. आणि त्याच्यामुळे या बॉलवर षटकाराची आवश्यकता आहे. आणि जर का टेरिफिक चॅलेंजर जिंकली तर 51,000 रुपयाचा पुरस्कार आहे. काय होणार. सुपर ओव्हर होऊ शकते जर 6 आला तर. आणि स्लोकडे ती क्षमता आहे. यस, टेरिफिक चॅलेंजर जिंकले तर 51,000 एक क्रिकेट प्रेमी यांच्याकडून दिले जातील. अजूनही आम्ही षटकाराची वाट पाहतोय. दोन्ही टीम, राम मावळे साहेब हेही वाट पाहत असतील, त्यांची टीम वाट पाहत असेल. राजन कोतावडेकर मला वाटतं त्यांनी सुद्धा सध्या डोळे बंद करून घेतले असतील, म्हणत असतील नाही यावा या बॉलवर. काय होईल शेवटच्या बॉलवर. षटकार येईल का. लालबागकर टाळ्यांचा गजर एकदा होऊन जाऊ द्या. मॅच संपलेली नाहीये. षटकार स्लोक मारेल का, सुपर ओव्हर होईल का, कोण जिंकणार मॅचला. राम मावळे की राजन कोतावडेकर. कुणाच्या घराची शोभा वाढवणार आहे LPL ची ट्रॉफी. लागला बॉल. हो हो हो, फटका चांगला होता, थोडासा क्रॉस गेला आणि राजन कोतावडेकर आणि कंपनी बाजी मारताना पाहायला मिळत आहेत. यस, सेलिब्रेशन. चेक. प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ अजूनही आहे. फायनल लकी ड्रॉ अजून आम्ही काढलेला नाहीये फ्रीजचा.
फायनलचं फायनल लकी ड्रॉ अजूनही बाकी आहे. रेफ्रिजरेटर